श्रावण सुरू व्हायच्या आत आमच्या गावाकडचं स्पेशल कलेजी फेटा फ्राय तर झालाच पाहिजे. इकडे मी अर्धा किलो कलेजी पेटा आणला होता, तो आपण कापून घेऊया. पेटा आपण बारीक कापून घेऊया आणि कलेजीचे आपण थोडे मोठे पीसेस ठेवूया. पेटाला शिजायला वेळ लागतो आणि कलेजी लवकर शिजते त्यासाठी. आता आपण कापलेले कलेजी पेटा स्वच्छ धुवून घेऊया आणि इकडे एक ठेचा तयार करूया. त्यासाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर घालूया. हे सर्व साहित्य आपण कुटून घेऊया. हे झाल्यावर आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालूया. तमालपत्र, 2 हिरवी वेलची, दालचिनीचा खडा, 10 ते 12 काळी मिरी आणि पाव चमचा हळद. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. त्यानंतर स्वच्छ धुतलेली कलेजी पेटा घालूया. तीसुद्धा आपण या तेलामध्ये परतवून घेऊया. नंतर त्यावर झाकण देऊन वाफ काढून घेऊया, जेणेकरून त्यातला उग्र वास निघून जाईल. तुम्ही इकडे बघू शकता, याचा रंग देखील बदललेला आहे. आता आपण त्यामध्ये तयार केलेला ठेचा घालूया आणि हे सुद्धा आपण छान असं परतवून घेऊया. ठेचासुद्धा परतला गेलेला आहे. आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि एकजीव करून घेऊया. आता या कलेजी पेट्याला आपण मंद आचेवर 10 ते 15 मिनटे वाफेवर शिजवून देऊया. तुम्ही इकडे बघू शकता, इकडे तेल असं छान वर आलेलं आहे. वरून थोडी कोथिंबीर घालूया, म्हणजे आपले कलेजी फेटा तयार झालेले आहेत. ही रेसिपी एकदम सोपी आहे, पण चवीला मात्र तेवढीच भारी, प्लस झटपट तयार देखील होते. खरं सांगायला गेलं तर ही रेसिपी माझ्या आईची आहे. ती अशीच नेहमी बनवते आणि चवीला मात्र एक नंबर लागते. माझ्या मुलाला तर अशा पद्धतीतली कलेजी पेटा फ्राय खूपच आवडतं. तुम्हीसुद्धा करून बघा, म्हणजे तुमच्या घरातले आवडीने खातील. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.